जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 28th नोव्हेंबर थर्सडे. आज निफ्टीची मंथली एक्सपायरी होती अँड उद्या 29th नोव्हेंबर फ्रायडे आहे. सो सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी असणार आहे. सो फ्रेंड्स, आजच्या इंट्राडे ॲनालिसिस व्हिडिओ पोस्ट करता आला नाही सिन्स आय वॉज ट्रॅव्हलिंग. सो ड्यू टू सम पर्सनल रिझन मला तो पोस्ट करता नाही आला. बट आपण ह्याच व्हिडिओमधून आजचं इंट्राडे ॲनालिसिस आणि उद्या प्री मार्केटमध्ये म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीचं काय प्रेडिक्शन असू शकतं त्याबद्दल थोडंसं माहिती जाणून घेऊया. आणि ओव्हरऑल मार्केट अपसाईड असू शकतं, डाऊनसाईड असू शकतं किंवा साईडवेज असू शकतं. ह्या गोष्टींना थोडंसं रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करूया. सो फ्रेंड्स, जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की रशिया आणि युक्रेन यांचा वॉर थोडासा परत म्हणजे थोडक्यात सुरू झालेला आहे. रशियाने ऑलरेडी युक्रेनचं कीव जी कॅपिटल आहे तिथे मिसाईल आणि ड्रोन हल्ला करून त्यांचा पॉवर ग्रिड उद्ध्वस्त केलेला आहे. ठीक आहे. आणि जस्ट एक 56 मिनिट्स ॲगो न्यूज आहे स्काय न्यूजच्या सोर्सेसमधून तुम्ही बघू शकत असाल की पुतिन यांनी सांगितलं आहे की रशिया विल यूज ऑल मीन्स ऑफ डिस्ट्रक्शन इफ युक्रेन गेट्स न्यूक्लिअर. ठीक आहे फ्रेंड्स. सो दॅट मीन्स नॅटो कंट्रीज ज्या आहेत ज्या युक्रेनला सपोर्ट करत आहेत तर त्यांनी जर का न्यूक्लिअर सपोर्ट जर का युक्रेनला दिला रशियाशी युद्ध करण्यासाठी तर पुतिन यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमची पूर्ण ताकद लावू युक्रेनला डिस्ट्रक्ट करण्यासाठी. ठीक आहे. सो हे झालं रशिया युक्रेन वॉर संदर्भात, ज्याचा इम्पॅक्ट मला वाटतं 100% उद्या मार्केटमध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे. आणि इस्रायल इराण वॉरच्या संदर्भात पण जाणून घेणं गरजेचं आहे. सो इराणमध्ये तर काल आपण बघितलं की इस्रायल आणि हिजबुल्ला या दोन ट्रूप्समध्ये सीज फायर करण्यात आलं होतं. ठीक आहे. सो तिथून एक थोडंसं शांतीचं संकेत मिळत होते. बट वेट, अगेन 2 आवर्सची न्यूज आहे की इस्रायल अटॅक इराण. ठीक आहे. सो त्यांनी पण परत अटॅक वगैरे सुरू केलेला आहे आणि सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे. सो हे पण शांत बसण्याच्या तयारीत दिसत नाही आहेत. सो इथून पण काही ना काही सुरूच आहे. आणि आपल्याला एक नाव इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बघायला लागतं जे वॉर नाही आहे बट इट्स काइंड ऑफ वॉर सिच्युएशन फॉर अदानीजी अँड हिज अदानी ग्रुप. तर अदानी यांच्या ग्रुपमध्ये एक न्यूज 9 hours ॲगो बिझनेस स्टँडर्डच्या सोर्सेसमधून आली आहे की इंडियन बँक्स रिव्ह्यूविंग एक्सपोजर टू अदानी ग्रुप आफ्टर US इंडिक्टमेंट. ओके, म्हणजे इंडियन बँक्स ज्या आहेत त्या अदानीजींच्या ग्रुपला ओव्हरऑल त्यांच्या वर्क कल्चरला किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सला, बॅलन्स शीट्सला, ओव्हरऑल कंपन्यांना रिव्ह्यू करण्याच्या तयारीत आहेत. जे काही लोन दिलेले आहेत, जे काही लोन एक्सपोजर झालेले आहेत त्यांना रिव्ह्यू करण्याच्या तयारीत आहेत. सो थोडक्यात ही थोडीशी अदानीजीसाठी निगेटिव्ह न्यूज आहे. बट आय नो अदानीजी इज सो शार्प अँड जिनियस बिझनेसमॅन की ते ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित स्टेटमेंट आणि आन्सर करून आणि जे काय बँक्सना पाहिजे ते फर्निश करून ऑब्व्हियसली त्याच्यातून ते म्हणजे त्यांना रिलीफ मिळेल, क्लीन चिट मिळेल. ठीक आहे. सो इट्स लाईक दॅट. आणि उद्यासाठी आपण बघूया गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करत आहे सो दॅट आपल्याला एक इंडिकेशन मिळेल मार्केटचं की मार्केट कुठे जाऊ शकतं किंवा कसं मार्केटचं ओपनिंग असू शकतं. सो फ्रेंड्स, आपण इथे बघू शकत असाल की 30 पॉईंट्स गिफ्ट निफ्टी प्लस आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. आणि सेम सिच्युएशन काल पण जेव्हा आपण प्री मार्केट व्हिडिओ बनवत होतो ॲनालिसिस व्हिडिओ त्यावेळी पण मार्केट ऑलमोस्ट 30-31 पॉईंट्स प्लस होतं. बट आजच्या दिवसात काय झालं ते आपण बघितलं. सो मार्केट अप गेलं, ऑब्व्हियसली अप गेलं आणि त्याच्यानंतर जे मार्केट कोसळलं आज ते आपण सगळ्यांनीच बघितलं. आणि फ्रेंड्स, युरोप मार्केट आणि अमेरिकन मार्केट्स क्लोज आहेत कारण की थँक्सगिव्हिंग जे आहे US चालू त्याच्यामुळे त्यांचा तो इयरली एक ऑफ असतो, हॉलिडे असतात. सो त्यामुळे US मार्केट्स आर क्लोज्ड. सो फ्रेंड्स, चला तर आता आपण निफ्टीच्या ॲनालिसिसकडे जाऊया आणि बघूया की मार्केटने आज
काय रिॲक्ट केलं, इंट्राडे मार्केटने कसं होतं निफ्टी, आणि उद्यासाठी काय लेवल्स असू शकतात. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपण इथे बघू शकत असाल निफ्टीची जी ओपनिंग कॅन्डल आहे आजची, ती आज निफ्टी ओपन झाली होती 24,273ला. ओके. आणि त्यानंतर निफ्टीने हाय मारला 345चा. आपण लेवल सांगितली होती रेझिस्टन्स लेवल 24,333 जर तुम्हाला आठवत असेल, आणि 24,333 आणि 24,345 यामध्ये फक्त 12 पॉईंट्सचा गॅप आहे. 12 पॉईंट्सला म्हणजे ऑलमोस्ट जी लेवल सांगितली होती तिथेच रेझिस्टन्स म्हणजे घेऊन टच करून मार्केटने जो फॉल दिलेला आहे, ठीक आहे, हा बिग बार कॅन्डल तुम्ही बघत असाल, ही रेड, ही 15 मिनिट्स टाइम फ्रेम चार्ट टाइम फ्रेमवरती ही एकच बिग बार कॅन्डल एवढी मोठी आहे की त्यामध्ये ऑलमोस्ट निफ्टीने 200 पॉईंट्स लूज केले. ठीक आहे. सो 24,300 टू ऑलमोस्ट, एक सेकंड, हिचा हाय होता 24,305 अँड लो होता 24,068. सो ऑलमोस्ट येस वी कॅन से 200 पॉईंट्स प्लस इन अ सिंगल कॅन्डल. ठीक आहे फ्रेंड्स. आणि निफ्टीची आजची क्लोजिंग आहे 23,914. सो मी सांगत होतो फ्रेंड्स की मार्केट गॅप फिलिंगसाठी खाली येणार आहे म्हणून. कालच्या व्हिडिओमध्ये पण जाऊन तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ टू व्हिडिओ तुम्ही गोष्टी रिलेट करा सो दॅट तुम्हाला ते गोष्टींचं कन्फर्मेशन मिळेल. आणि जसं आता तुम्ही इथे बघू शकत असाल की ही जी मी एक ट्रेंड लाईन आता दाखवतोय जस्ट ड्रॉ करून, हे बघा, येस, ह्या गॅपबद्दल मी बोलत होतो. ठीक आहे. सो ही जी गॅप फिलिंग आहे, ही गॅप फिलिंग करण्यासाठी हे बघा मी तुम्हाला वारंवार इथे दाखवत होतो, ही गॅप फिलिंग होणं गरजेचं आहे, गॅप फिलिंग होणं गरजेचं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर ही गॅप फिलिंग आता आज झालेली आहे. सो नाव लेट्स सी मार्केट आता पुढे कसं रिॲक्ट करू शकतं. आणि टेलिग्राम चॅनलला आज 52 आणि मोस्ट इम्पॉर्टंटली 52,100चा पुट मी काल दिला होता, ज्याचा 50चा SL दिला होता, तो नंतर एक्सटेंड करून 100 पॉईंट्सवरती नेला होता. त्याबद्दल मी अपडेट केलं होतं. आणि नंतर 100 पॉईंट्सचा SLही हिट झाला होता. सो मी तेही टेलिग्रामला अपडेट केलं होतं की SL हिट, एक्झिट द पोझिशन. आणि त्यानंतर मी पर्सनल एक गोष्ट शेअर केली होती की मी पर्सनली तो ट्रेड होल्ड केलेला आहे फॉर द नेक्स्ट डे, कारण की तो काल 27 नोव्हेंबरला घेतलेला ट्रेड होता आणि दॅट वॉज फॉर 24 डिसेंबर, दॅट मीन्स नेक्स्ट एक्सपायरी ऑफ बँक निफ्टी. सो आय वॉज होल्डिंग दॅट पर्टिक्युलर ट्रेड. आणि आज तो ट्रेड प्रॉफिटमध्ये गेल्यानंतरच मी त्याच्यातून एक्झिट केला. कॉज समवेअर आय वॉज pretty much confident दॅट मार्केट इज गोइंग टू कम डाऊन टू फिल द गॅप. ठीक आहे. सो हेच त्या ट्रेडच्या मागचं कन्व्हिक्शन होतं, माझं स्ट्रॉंग कन्व्हिक्शन होतं, त्यामुळे तो ट्रेड होल्ड केला होता. बट मी जसं नेहमी म्हणतो की माझे काही पर्सनल रेकमेंडेशन्स आहेत किंवा माझी पर्सनल रिस्क ॲपेटाईट आहे, पर्सनल कॅपॅसिटी आहे, मी ते सगळं तुमच्याशी शेअर करू शकत नाही. ठीक आहे सर. तुमच्याशी शेअर करताना मला त्या गोष्टी विचार करून शेअर करायला लागतात किंवा प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे शेअर करायला लागतात. तरी पण मला जे वाटलं ते मी शेअर केलं होतं टेलिग्रामला की मी असं करत आहे आणि मी होल्ड करत आहे. आजही त्याबद्दल मी अपडेट केलं. आणि इनफॅक्ट आज पण जर ट्रेड तुम्ही बघितला असेल तर आज तर 52,400चा CE दिला होता, ज्याच्यामध्ये 100 पॉईंट्सचा टार्गेट दिला होता. तर टार्गेट्स, फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट असे दोन्ही टार्गेट हिट झाले होते. ठीक आहे. आणि त्यानंतर ॲक्च्युली बँक निफ्टीमध्ये एवढं फास्ट मुवमेंट आलं की प्राईज ॲक्शनच्या माध्यमातून जर काम करायचं झालं, म्हणजे प्राईज ॲक्शन प्रमाणे काम करायचं झालं तर त्याच्याप्रमाणे काम करू शकतो. लेवल वाईज जर आहे तर लेवल त्याच आहेत. 52,052 ही बँक निफ्टीमध्ये. वन सेकंड, मी बँक निफ्टीचा चार्ट तुम्हाला पहिले इथे दाखवतो, म्हणजे बँक निफ्टीचा ॲनालिसिस तुम्हाला पूर्ण कळून जाईल की कसा आज होतं, कारण ओव्हरऑल आपण बँक निफ्टीबद्दलच बोलतोय. ठीक आहे. आणि बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला अजूनही सांगतो की लुक ॲट दिस, हा गॅप अजूनही फिल होणं इथे बाकी आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो
बँक निफ्टीमध्ये मी अजूनही बिअरिश आहे. ठीक आहे. सो आय थिंक उद्या बँक निफ्टी खाली येऊ शकते आणि बँक निफ्टीमध्ये जो आहे तो नेक्स्ट सपोर्ट उद्याच्यासाठी असणार आहे 51,000 51,666. Yes, this is going to be the support for Bank Nifty for tomorrow. ओके फ्रेंड्स. आणि त्यानंतर अल्टिमेट सपोर्ट असणार आहे 51,000. जर इथे पण बँक निफ्टीने ब्रेक केलं तर मग त्यानंतर असणार आहे the next support would be 51,000. ओके, 51,222. ठीक आहे फ्रेंड्स. आणि अपसाईडमध्ये बँक निफ्टीची जी लेवल असणार आहे ज्याचे चान्सेस मला तरी फार कमी वाटतात, बट स्टील वी मार्केट आहे, वी हॅव टू रिस्पेक्ट द बोथ द साइड्स. ठीक आहे. 52,555 is going to be the crucial level for upside momentum. ठीक आहे फ्रेंड्स. सो ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल्सने काम जरी केलं, जसं आजच्या प्री मार्केटमध्ये मी सांगितलं होतं, त्या लेवल जरी फक्त फॉलो केल्या असत्या बँक निफ्टीमध्ये तरी पण मला वाटतं भरपूर म्हणजे त्याच लेवलप्रमाणे बँक निफ्टीने पूर्ण काम केलेलं आहे. जसं मी तुम्हाला इथे एक छोटीशी ट्रेंड लाईन काढून दाखवतो की मी 52,052 हा एक मिरर फिगर सांगितला होता. ओके, 52,000 येस 052. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकत असाल ह्या लेवलला मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मल्टिपल टाइम्स 52,052 ह्या लेवलला मल्टिपल टाइम्स इथे बँक निफ्टीने हे बघा मल्टिपल टाइम्स तिथे बँक निफ्टीने सपोर्ट घेते. म्हणजे त्या ट्रेंड लाईनला त्या लेवलला पकडून बँक निफ्टी खेळत होती. वरती जायची, कन्सोलिडेट करायची, परत वरती जायची. बट मला माहिती होतं की ती लेवल वीक होत चालली आहे आणि ती लेवल वीक झाली आणि जर ती ब्रेक झाली तर त्याच्यानंतर येणारा फॉल हा चांगलाच फॉल असणार आहे. सो दॅट इज वाय 52,052 ही लेवल सांगितली होती आणि अपसाईडसाठी 52,555 ही लेवल सांगितली होती. सो फ्रेंड्स, अजूनही त्याच लेवल इंटॅक्ट आहेत आणि उद्यासाठी अपसाईडसाठी 52,555 ही अपसाईडची लेवल अजूनही तीच इंटॅक्ट आहे आणि खाली बॉटमसाठी सपोर्टसाठी 51,666 ही लेवल आहे. आणि ॲक्च्युली आता कालचा जो सपोर्ट होता, फर्स्ट सपोर्ट मी सांगितलं होतं 52,222 आणि अल्टिमेट त्याच्यानंतर 52,052. सो अपसाईडला 52,222 ही जी लेवल आहे ही फर्स्ट रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. हे बघा इथे पण तुम्ही बघू शकत असाल ही लेवल इम्पॉर्टंट का आहे 52,222, कारण की येस हे बघा तुम्ही बघू शकत असाल इथे मार्केटने मल्टिपल टाइम्स ह्या लेवलला सुद्धा हे बघा खाली येताना इथे 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 मल्टिपल टाइम्स टच केलेला आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो हे झालं बँक निफ्टीचं. आता आपण उद्याच्या निफ्टीबद्दल मी तुम्हाला सांगतो की उद्यासाठी पण आणि आज काही निफ्टीमध्ये घडलं ते पण. सो निफ्टीचा जो गॅप फिलिंग ज्याला आपण म्हणत होतो तो गॅप फील होताना इथे लुक ॲट दिस लाईक दिस आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. स्टील मला पर्सनली अजूनही निफ्टीमध्ये डाऊनसाईड दिसत आहे, कारण की हा जो काही एक वन साइड ही जी मुवमेंट होती ना, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा मोठा गॅप
गॅप फिलिंग करून जी वरती गेलेलं मार्केट, ठीक आहे, तर त्याचा म्हणजे एक असर असा झाला की इथे मार्केटने, ठीक आहे, डबल टॉप बनवला. हा टॉप बनवून त्यानंतर मार्केट डायरेक्ट खाली, ठीक आहे, इकडनं मार्केट डायरेक्ट डाऊन, ठीक आहे फ्रेंड्स. सो क्विक वरती मार्केट जेव्हा पण जातं ना, तर त्याच्यामध्ये वरती जाऊन सस्टेन करण्याची एक कॅपॅसिटी नसते, ठीक आहे. त्यामुळे मार्केटने जेव्हा पण मुवमेंट द्यावी ती स्लो अँड स्टडी मुवमेंट असेल तर ती सस्टेनेबल मुवमेंट असते, ठीक आहे फ्रेंड्स. तर आता मी तुम्हाला इथे दाखवतो उद्याच्या लेवल्स कसे असू शकतात. तर आता निफ्टीमध्ये 24,111 ही डाऊन साईडला लेवल सांगितली होती, ठीक आहे, सपोर्टसाठी सांगितली होती. नाव व्हॉट विल हॅपन, नाव द सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स. ओके, सो लाईक दिस सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स नाव. अँड तुम्हाला कालच्या किंवा आय थिंक कालच्या आणि परवाच्या बोथ व्हिडिओजमध्ये 23,777 ही एक लेवल सांगितली होती, ठीक आहे. सो 23,777 ही जी लेवल आहे ही सपोर्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पण जर हा सपोर्ट पण जर ब्रेक केला निफ्टीने तर त्यानंतर डायरेक्ट लेवल येणार आहे 23,555, ठीक आहे फ्रेंड्स. सो ह्या लेवल्स उद्याच्या दिवशी फार इम्पॉर्टंट ठरणार आहेत. आय डोंट थिंक उद्याच्या दिवसासाठी रेजिस्टन्सच्या ज्या लेवल्स आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोज आर गोइंग टू वर्क. सो कीप ऑल आईज ऑन सपोर्ट लेवल. आणि ज्या पण लेवल्स सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला सांगतो ना फ्रेंड्स, त्या लेवल्स फक्त जरी तुम्ही फॉलो केल्या ना तर त्या लेवल्सला ब्रेक केल्यानंतर मार्केटने तिथे सस्टेन जर केलं, इवन 5 मिनिट्स, हा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आपण बघतोय. 5 मिनिट्स टाइम फ्रेमवरती जरी 1 किंवा 2 कॅन्डल जर मार्केटने तिथे सस्टेन केल्या तर त्याच्यानंतर डाऊन मुवमेंट, म्हणजे जर सपोर्ट ब्रेक केला असेल तर डाऊन साईड मुवमेंट येऊ शकते, आणि रेजिस्टन्सची ट्रेंड लाईन जर ब्रेक केली असेल तर अपसाईडची मोमेंटम क्विक येऊ शकते आणि ऑप्शन बायर्सचा फायदा होऊ शकतो. तर ह्या लेवल्सला जरी तुम्ही फक्त फॉलो केलं ना तरी इट्स मोर दॅन इनफ, ठीक आहे. सो फ्रेंड्स, असं हे आजचं होतं, सॉरी हे उद्याचं प्री मार्केट होतं. आणि आजचा जो फॉल आहे तो तुम्ही बघितलाच आहे. मी सलग 2-3 दिवसापासून सांगत होतो ओरडून की गॅप फिलिंगसाठी मार्केट खाली येणार आहे, गॅप फिलिंग खटकतो आहे, गॅप फिलिंग इज नॉट गिविंग गुड वाइब्स. तर शेवटी गॅप फिलिंगसाठी मार्केट आलं खाली. आणि त्यातल्या त्यात आता उद्याच्या दिवसासाठी तर इट्स लाईक मोर रिस्की, इट्स गोइंग टू बी मोर रिस्की. कारण की रशिया युक्रेन जे वॉर आहे आणि पुतीन हे जे काय मिसाईल आणि ड्रोनचा धमाका करतात, तर पुतीन यांचा धमाका असतो तो एकदम म्हणजे मार्केटसाठी पण तो धमाकाच असतो, ठीक आहे. सो लेट्स होप. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपण ट्रेडर आहोत, आपल्याला ट्रेड करायचं आहे. ज्या साईडला प्राइस ॲक्शन क्रिएट होत असेल, ज्या साईडला मोमेंटम बनत असेल त्या साईडला योग्य तो SL घेऊन आणि परफेक्ट टार्गेटचं नियोजन करून रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट फॉलो करून आपल्याला आपले ट्रेड घेत राहायचे आहेत, ठीक आहे. आणि त्यासाठी बेसिक आपलं एक स्लोगन आहे की फॉलो द प्रोसेस, इट इज द की टू सक्सेस, ठीक आहे. फार काही प्रेडिक्ट करत बसायचं नाही. आणि कारण की मार्केट जे रिटेलर्स प्रेडिक्ट करतात त्याच्या उलटं नेहमीच रिॲक्ट करतं. कारण आता पण बघा मार्केट वरती होतं, सगळे लोक पुन्हा एकदा 25,200चे बोलायला लागले होते, बियर्स पळाले आणि बुल्सची वापसी, मार्केट में शानदार तेजी. कारण की
मीडिया हाऊसेस जे आहेत त्यांना पटकन तेजी दिसते. ते 25,200 वरून मग परत लगेच 27,000 पर्यंत पोचतात. सो इट्स नॉट लाईक दॅट. मार्केटमध्ये गॅप फिलिंग किंवा मार्केटच्या ज्या काही ऑर्थोडॉक्स जी स्टाईल आहेत मार्केटला, त्या ज्या काही म्हणजे त्यांच्या क्रायटेरिया आहेत ते फुलफिल करायलाच लागतात. ठीक आहे फ्रेंड्स. सो हा आजचा असा इंट्राडे ॲनालिसिस प्लस उद्याच्या दिवसासाठी प्री मार्केटच्या ज्या लेवल्स आहेत त्या पण आपण मेन्शन केलेल्या आहेत ह्या व्हिडिओमध्ये. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. आणि फक्त आवडला असेल असं नाही, काही नॉलेज गेन होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि नॉलेज घेत राहा स्टॉक मार्केटबद्दल. ट्रेड करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा. जास्तीत जास्त स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या. स्टॉक मार्केट हेच फ्युचर आहे. ॲक्टिव्ह इन्कमसोबत पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी स्टॉक मार्केट हा एक उत्तम पर्याय आहे. ठीक आहे. सो पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम. जय शिवराय.